माळशिरस तालुक्यातील वाफेगाव हद्दीतील उसाच्या शेताजवळील मोकळ्या जागेत घडलेल्या खून प्रकरणात माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे. अनैतिक संबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपी शंकर सरवदे याला न्यायालयानं जन्मठेपेची आजन्म कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी मोहन शंकर बनसोडे यांच्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पत्नीचे मयत आरोपी चुलत भाऊ शंकर सरवदे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. हत्येच्या सुमारे महिनाभर आधी मयत महिलेनं आरोपी सोबतचे संबंध तोडले होते. संबंध तोडल्यानंतर आरोपी वारंवार महिलेला भेटून संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता आणि तिनं नकार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. 19 सप्टेंबर 2022 रोजी मोहन बनसोडे कामासाठी बाहेर गेले असता आरोपीनं महिलेला शेतात नेले. तिथं तिच्याशी संबंध ठेवून नंतर गळा आवळून तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपीनं मृतदेह नग्न अवस्थेत सोडून तिचे कपडे दूर नेऊन टाकले होते. या प्रकरणाची फिर्याद मोहन बनसोडे यांनी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. तपासादरम्यान आरोपीनं खुनाचे ठिकाण पंचनाम्याद्वारे दाखवून दिले. या खटल्याची सुनावणी मेसर श्री LD हुली जिल्हा व सत्र न्यायाधीश माळशिरस यांच्या कोर्टात झाली. खटल्यात एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात फिर्यादीची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासिक अंमलदार यांचा समावेश होता. तपासादरम्यान जप्त केलेले मयत महिलेचे कपडे रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते, ज्यात आरोपीच्या कपड्यावर रक्त आढळून आल्याचा अहवाल या खटल्यात निर्णायक ठरला. न्यायालयानं आरोपीला भारतीय दंडविधानच्या कलम 302 आजीवन कारावास आणि 2000 रुपये दंड न भरल्यास 2 महिने साधा तुरुंगवास, कलम 201 नुसार 3 वर्ष सश्रम कारावास आणि 1000 रुपये दंड न भरल्यास 1 महिना साधा तुरुंगवास अशा कलमाखाली दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.